जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रथम वर्ष BA BCom BSc कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर BBA BBA IB BBA CA अशा काही वर्गांचे 2019 ॲज वेल ॲज 2024 क्रेडिट पॅटर्नच्या ज्या परीक्षा एप्रिल आणि मे 2025मध्ये घेण्यात आलेल्या आहेत त्याच्या निकालाबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच आता जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 नंतर शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये सेकंड इयर BA BCom BSc किंवा बाकीच्या वर्गाला जाणार आहे त्यांच्या अपडेटेड सिलेबसबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी मागील आठवड्यात म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी एक रिझल्ट अपडेटच्या बाबतीत एक व्हिडिओ करून तुम्हाला माहिती दिली होती की दिनांक 20 मे 2025च्या आत तुमचा फर्स्ट इयर BA BCom BSc कम्प्युटर सायन्स यांचा निकाल जाहीर होईल. बट अनफॉर्च्युनेटली विद्यापीठाने दिनांक 15 मे 2025 रोजी इंटरनल मार्क भरण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यामुळं या परीक्षांचे निकाल जे काही आहे ते थोडेसे पुढे ढकलण्यात आलेले आहे. सो आजचा दिनांक 22 मे 2025 रोजीचे एक महत्त्वाचे अपडेट देतो आहे. निकाल तयार झालेला आहे, फक्त अप्रुव्हलसाठी तो पेंडिंग दिलेला आहे, म्हणजे कन्सर्न अथॉरिटीकडे तो गेलेला आहे. फक्त त्यांच्याकडून तो अप्रूव्ह होऊन डिस्प्ले होणं बाकी आहे. 1-2 दिवसापूर्वी किंवा 17 मे 2025 रोजी फर्स्ट इयर BBA IB आणि BBA CA 2019 क्रेडिट पॅटर्नचा बॅकलॉग विद्यार्थ्यांचा जो काही निकाल होता तो जाहीर करून देण्यात आलेला होता आणि त्याच्या निकालाची लिंक, त्याचा स्क्रीनशॉट आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेला होता. बट काल दिनांक 21 मे 2025 रोजी ती लिंक काढून घेण्यात आली, कारण त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या. म्हणून त्याच्यामध्ये अपडेट करण्याच्या कारणास्तव तो जी काही लिंक आहे ती बंद करून देण्यात आली. ती पण येत्या 1 ते 2 दिवसामध्ये नव्याने ॲक्टिव्ह होईल. माझ्या मते दिनांक 24 मे 2025पर्यंत किंवा 26 मे 2025पर्यंत हे निकाल ऑनलाईन जाहीर होतील. पण मी मॅक्झिमम सांगेल, जर का काही त्रुटी निघाल्या किंवा परत मार्क भरण्यासाठी जर का मुदत वाढवली तर 30 मेपर्यंत तो निकाल जाहीर होऊ शकतो. ही पहिली बातमी तुम्हाला मी फर्स्ट इयरच्या निकालाबाबत दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी देणार आहे ते म्हणजे SY BA BCom BSc कम्प्युटर सायन्स किंवा अन्य फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्या सेकंड इयरचे जे काही आता शैक्षणिक वर्ष 2025-26साठीचे जे काही रिवाईज सिलेबस आहे तर त्या बाबतीत तुम्हाला माहिती देतो आहे. तर येत्या 30 मे पर्यंत विद्यापीठामार्फत जे काही BOS मेंबर असतील किंवा चेअरमन असतील यांच्यामार्फत काय केले जात आहे की सिलेबस रिस्ट्रक्चरचे वर्कशॉप घेतले जात आहे. ते दिनांक 30 मेपर्यंत वर्कशॉप हे कंडक्ट होत आहे वेगवेगळ्या विषयाबाबत. ओके, जसं की आता मागच्या आठवड्यात 17 मे रोजी नारायणगाव महाविद्यालयामध्ये SY BComच्या बिझनेस लॉ बोर्डाचा सिलेबस हा रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत वर्कशॉप घेण्यात आला. इंग्लिशचा होता, इकॉनॉमिकचा पण त्याच महाविद्यालयामध्ये वर्कशॉप होता. आत्ता 27 मे रोजी SY BComच्या अकाउंटिंग रिलेटेड वर्कशॉप आहे. तसेच BBA BBM BCA किंवा BCom in BA BCom in IB किंवा BCom in CA या बाबतीत सुद्धा काय होणार आहे, अकाउंटच्या बाबतीतले वर्कशॉप आयोजित केलेले. काही 28ला आहे, काही 29ला आहे. म्हणजे कॉस्टिंगचा पण एक वर्कशॉप आहे, 29 तारखेला पण एक आहे. नंतर 30 तारखेला देवळा महाविद्यालयामध्ये पण बँकिंग अँड फायनान्स बोर्डाचा पण एक काय होणार आहे, बँकिंग फायनान्स इन्शुरन्स या रिलेटेडचा पण वर्कशॉप होतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 30 मेपर्यंत हे वर्कशॉप रिस्ट्रक्चरिंगचे चालणार आहे. सिलेबस फायनल होणार आहे. येत्या 6 तारखेला अकॅडमिक काउन्सिल विद्या परिषदेची मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये सिलेबस अप्रूव्ह होणार आहे आणि 15 जूनपर्यंत तो सिलेबस आपल्या पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला टप्प्याटप्प्याने अपलोड करून देण्यात येईल. दिनांक 16 जून 2025 पासून शैक्षणिक वर्ष 2025-26ला सुरुवात होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आता जाहीर होणार आहे फर्स्ट इयरचे, त्यांनी लवकरात लवकर सेकंड इयरला प्रवेश घ्या. 16 जूनपासून महाविद्यालय चालू होणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी आत्ता 12वी उत्तीर्ण झालेले आहे त्यांना देखील लवकरात लवकर प्रवेश घ्यायला लावा. त्यांचे देखील प्रथम वर्षाचे वर्ग हे 16 जूनपासून नियमित पद्धतीने चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली जी काही माहिती आहे ती जर का आपल्याला निश्चित आवडली तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. कृपया टेलिग्राम चॅनलमध्ये अद्ययावत मॅसेज टाकले जातात ते काळजीपूर्वक वाचा. पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.